ही गोष्ट आहे एका शांत शहराची. भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठल नामाने ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर शहराची. दरवर्षी लाखो भाविक इथे येतात. आषाढी वारी संपते आणि शहर पुन्हा आपल्या नेहमीच्या आयुष्यात परतते. पण त्या वर्षी वारी संपल्यानंतर काही दिवसांनी पंढरपूरमध्ये असं काही घडलं, ज्याने संपूर्ण शहर हादरलं. रात्र होती. वेळ होती 9:30ची. सगळीकडे शांतता होती. लोक आपापल्या घरात होते. काही जण टीव्ही पाहत होते, तर काही जण झोपेची तयारी करत होते. आणि त्याच वेळी भर वस्तीमध्ये असलेल्या एका साध्या घरात मृत्यूदबा धरून बसला होता. त्या घरात राहत होते लखन जगताप आणि त्यांची आई सुरेखा जगताप. साधम, शांत, कुणाशीही वाद नसलेलं कुटुंब. पण त्या रात्री अचानक त्यांच्या घराचा दरवाजा उघडला. आरोपी थेट घरात घुसले. लखनला काही कळायच्या आत त्याच्यावर हल्ला सुरू झाला. एक वार, दुसरा वार, तिसरा वार, असं करत तब्बल 16 वार त्याच्या शरीरावर करण्यात आले. लखन वेदनेने ओरडत होता. तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. पण आरोपी थांबले नाहीत. हा सगळा प्रकार पाहून आई सुरेखा जगताप धावत आल्या. त्यांनी आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्या आईलाही आरोपींनी सोडलं नाही. त्यांच्यावरही 9 वार करण्यात आले. अवघ्या 10 मिनिटांत एका आईमुलाचा निर्दयीपणे खून झाला आणि आरोपी जसे आले होते तसेच शांतपणे निघून गेले. मागे राहिला ही बातमी सकाळी शहरभर पसरली. लोक घाबरले होते, रागावले होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते उत्तर मागत होते. पोलीस घटनास्थळी पोहोचले. तपास सुरू झाला. पण पहिल्याच दिवशी पोलिसांसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलं. घटनास्थळी कोणताही सीसीटीव्ही नव्हता. कोणताही प्रत्यक्ष साक्षीदार नव्हता. कोणताही स्पष्ट पुरावा नव्हता. जणू आरोपींनी सगळं काही आधीच प्लॅन केलं होतं. दिवस गेले, आठवडे गेले, महिने गेले. पण आरोपींचा कोणताही मागमूस सापडत नव्हता. लोकांचा राग वाढत होता. आंदोलने सुरू झाली. लोक रस्त्यावर उतरले. एकच प्रश्न विचारला जात होता, आरोपी कधी पकडले जाणार? तेव्हाच या तपासाची जबाबदारी आली IPS अधिकारी प्रशांत डगले यांच्या हातात. त्यांनी केसची फाईल उघडली आणि सुरुवातीपासून तपास सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष दिलं. फोन कॉल रेकॉर्ड्स तपासले गेले. इंटरनेट डेटा तपासला गेला. तब्बल 1,500 फोन कॉल्सची तपासणी करण्यात आली. आणि हळूहळू एक संशयाची साखळी तयार होऊ लागली. तपासात एक गोष्ट समोर आली. खुनासाठी वापरण्यात आलेलं हत्यार हे साधं हत्यार नव्हतं. ते गवत कापण्याच्या मशीनच्या पात्यांपासून बनवलं होतं. म्हणजेच हा खून अचानक रागात केलेला नव्हता. तो पूर्णपणे प्लॅन करून केला गेला होता. तपास पुढे चालू असताना आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली. खुनानंतर आरोपींपैकी एकाने स्वतःच पोलिसांना फोन केला होता. त्याने खुनाची माहिती दिली होती. हे ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. कारण हा पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होता. तसंच आरोपींनी घरातून 55 इंची टीव्ही आणि काही वस्तू चोरल्या होत्या. सुरुवातीला हा चोरीचा प्रकार वाटत होता. पण तपासात स्पष्ट झालं, ही चोरी नव्हती. हा फक्त एक बनाव होता. खऱ्या गुन्ह्यापासून लक्ष हटवण्यासाठी केलेला बनाव. तपास जसजसा पुढे गेला तसं सत्य समोर येऊ लागलं. या गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलाचाही सहभाग होता. तो बाहेर उभा राहून पालत ठेवत होता. पोलिसांच्या एका खबऱ्याने त्याच्याशी मैत्री केली आणि त्याच्याकडून महत्त्वाची माहिती मिळवली. आणि अखेर आरोपींची नाव समोर आली. विशाल शिंदे नाईक आणि अथर्व शिंदे नाईक हे दोघेही जगताप कुटुंबाचे शेजारी होते. त्यांच्यात आधीपासून वैमनस्य होतं आणि हेच वैमनस्य या भयानक खुनाचं कारण ठरलं. खून केल्यानंतर आरोपी राजस्थानला पळून गेले होते. पण ते एक चूक करून बसले. खुनाच्या वेळी विशालचा फोन 1 तास बंद होता. फोन बंद करण्यापूर्वी त्याने अथर्वशी संपर्क साधला होता. हा पुरावा पुरेसा होता. पोलिसांनी त्यांना शोधलं आणि अखेर त्यांना अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान आरोपींनी एक कबुली दिली. खुनानंतर त्यांनी टीव्ही आणि हत्यार चंद्रभागा नदीमध्ये फेकलं होतं. पोलिसांनी नदीत शोध घेतला आणि ते सर्व पुरावे जप्त केले. आता सगळं स्पष्ट झालं होतं. आरोपी पकडले गेले होते. सत्य बाहेर आलं होतं. गेल्या 8 महिन्यापासून
ज्या प्रश्नांनी पंढरपूर शहराला अस्वस्थ केलं होतं त्यांची उत्तरं मिळाली होती. पण या घटनेने एक गोष्ट स्पष्ट केली. गुन्हेगार कितीही हुशार असले, कितीही प्लॅन करून गुन्हा केला, तरी सत्य एक ना एक दिवस बाहेर येतंच आणि न्याय नेहमी मिळतोच. ही फक्त एका खुनाची गोष्ट नाही. ही गोष्ट आहे एका आईची, एका मुलाची आणि न्यायासाठी लढणाऱ्या पोलिसांची. आणि हा प्रश्न आजही आपल्या सगळ्यांसमोर उभा आहे. आपण खरंच सुरक्षित आहोत का?